ठाण्यातील अश्वजित गायकवाड हल्ला प्रकरणात विधान परिषदेत आता विरोधकांनी पोलिसांवर आरोप केलेत। पीडित तरुणीवर पोलिसांचा दबाव असल्याचे या दरम्यान विरोधकांनी सांगितले। पोलिसांनी कलम व्यवस्थित न लावल्याने जामीन झाला असं देखील अंबादास दानवे यांनी हा आरोप केलाय। अंबादास दानवेंनी पोलिसांवर आरोप केलेत। आरोपीविरोधात 307 कलमान्वये गुन्हा का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तरुणीला तक्रार का करते असं म्हणत पोलिसांचा तरुणीवर दबाव आहे। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर दानवेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या दरम्यान प्रश्न उपस्थित केलेत। पोलिसांचा तरुणीवर दबाव आहे, तरुणीला तक्रार का करते असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केल्याचं सांगितलं। सभापती महोदय धन्यवाद। एका महत्त्वाच्या विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। एक मागच्या आठवड्यामध्ये ठाण्यामध्ये एक घटना घडलेली आणि या घटनेचा FIR माझ्याकडे आहे। एक तरुणी होती, नाव घेऊ नका प्लीज। नाही घेतो मी। एक तरुणी होती आणि या तरुणीला काही युवकांनी, त्यांचं नाव तर घ्यावं लागेल सभापती महोदय, मी मुलींचं नाही घेणार, आरोपीचं घेऊ शकता, परंतु जे आरोपी होते त्याचं नाव आहे अश्वजित अनिल कुमार गायकवाड, रोमिल भालचंद्र पाटील, सागर विजय शेडगे। या सगळ्यांनी मिळून या मुलीला त्या रात्री ज्या पद्धतीनं गंभीर जखमी केलं सभापती महोदय, भले सरकारने SIT लावली असेल, परंतु हा महाराष्ट्र स्त्रियांचा सन्मान करणारा आहे। आपण या संदर्भात सरकार सुद्धा स्त्रियांच्या रक्षणासाठी वेगळ्या भूमिका, वेगळ्या घोषणा करत असता आणि आपण सुद्धा या चळवळीत सातत्यानं मोठ्या प्रमाणावर काम करत असता, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मार्गदर्शन सुद्धा करत असता सभापती महोदय। असं असताना पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले 279 भारतीय दंडविधान कलम 338, 323, 504 आणि 34। सभापती महोदय, मी या युवतीला जाऊन प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलो, तिच्या नातेवाईकांना मी भेटलेलो ठाण्यामध्ये जाऊन। असं असताना खरं तर मोठ्या मुश्किलीनं तिनं तक्रार दिली आणि नंतर तक्रार दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हे कशाला करते, हे लोक मोठे आहेत, यांच्या कुठं नादी लागते, हे तुला वापस घ्यायला लावतील तक्रार, प्रकारे त्या मुलीवर आणि विशेष म्हणजे एका महिला अधिकाऱ्याने अशा पद्धतीनं वक्तव्य या मुलीचा तपास करण्यासाठी ज्या स्टेटमेंट घ्यायला गेली त्यावेळेस केलेलं आहे। निश्चित घाबरलेल्या अवस्थेत हिचं पहिलं स्टेटमेंट काय आलं असेल, भीतीच्या दबावाच्या खाली आलं असेल। परंतु माझा मुद्दा याच्यामध्ये असा होता की या विषयाची MLC झाली, डॉक्टरांना रीतसर सर्व गोष्टी कळवलेल्या, त्याचा रिपोर्ट आलेला। त्या मुलीला ज्या पद्धतीनं गाडीनं बेदरकारपणे उडवल्याचा गुन्हा दाखल केलाय सभापती महोदय। माझं म्हणणं की एखाद्या स्त्रीच्या जीवावर उठणं आणि बेदरकारपणे गाडी चालवणं याच्यात फरक आहे। पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला बेदरकारपणे गाडी चालवण्याचा, गाडी निश्चित चालवली, परंतु त्या मुलीच्या अंगावर गाडी घातली गेली, पुन्हा पुढे गाडी घेऊन पुन्हा मागे रिव्हर्समध्ये गाडी घेतली गेली, तिच्या पायावरून ती गाडी नेली, तिचं फ्रॅक्चर झालेलं आहे। असं असताना यामध्ये जर एखाद्या काठीनं जरी एखादा माणूस जखमी झाला तर पोलीस मोठ्या तातडीनं 307चं कलम दाखल करत असतात। सभापती महोदय, या अश्वजित गायकवाडने गाडी पुढे नेऊन मागे आणली या 4 जणांनी मिळून, तरी या प्रकरणामध्ये 307चा गुन्हा दाखल झालेला नाही। 307 व्हायला पाहिजे होता, कारण हा जीव एकदम इंटेन्शनली हा सगळा प्रकार केलेला आहे। इंटेन्शनली असा प्रकार करत असताना तिथली स्थानिक मी पोलीस आयुक्तांशी 2दा बोललो, तिथल्या DCPशी बोललो, सिनियर PIशी बोललो, IOशी बोललो, परंतु ज्यावेळेस यांच्याशी बोललो त्या स्पष्टपणे जाणवत होतं की सगळे अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली आहेत। ज्यावेळेस मी काय याचा चौकशी केली तर अश्वजित गायकवाड यांचे वडील अनिल कुमार गायकवाड MSRTC मध्ये मोठे अधिकारी सभापती मध्ये व्यवस्थापकीय संचालक MSRTCचे, आणि जर मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे म्हणून याच्यावर गुन्हे दाखल करायचा नाही आणि एखादा सामान्य माणूस असला तर त्याच्यावर गुन्हे दाखल करायचं, परंतु हा अतिशय मोठा या महाराष्ट्राला लांछनास्पद प्रकारे सभापती हे सगळं करत असताना
जीवे मारण्याचा प्रयत्न तर करायचा, परंतु या स्त्रीवर, या मुलीचं चारित्र्य हनन सुद्धा करण्याचा प्रयत्न सभापती महोदय या सगळ्या प्रकारात केला जातोय. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गावात ही घटना होतीये. मुख्यमंत्र्यांच्या घरापासून फार लांब अंतरावर ही घटना नाही. असं होत असताना आपण महाराष्ट्राला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी शिकवणार, महिलांच्या संरक्षणाच्या गोष्टी शिकवणार, महिलांना न्याय देण्याच्या गोष्टी करणार, आणि असं असताना या मुलीला अशा पद्धतीने अत्याचार करणं, खरं तर 376 कलम सुद्धा याच्यामध्ये दाखल व्हायला पाहिजे होतं, 307 सुद्धा दाखल व्हायला पाहिजे होतं. परंतु पोलिसांनी जाणीवपूर्वक या लोकांना जामीन व्हावे असे कलम लावले आणि काल जामीन सुद्धा झाला. सभापती महोदय, जामीन सुद्धा झाला. मी 251 याच्यासाठी मांडला की हा महाराष्ट्र आहे, हा जिजाऊचा महाराष्ट्र आहे, सावित्रीबाई फुलेंचा आहे, अहिल्याबाई होळकरांचा हा महाराष्ट्र असताना अशा महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीवर अन्याय होतो आणि सरकार अन्याय करणाऱ्याला पाठीशी घालतं. आणि म्हणून अशा पद्धतीने सरकार जर अन्याय करण्याला पाठीशी घालत असेल तर या विषयावर सभागृहात चर्चा होण्याची आवश्यकता आहे. एकटी ही मुलगी, एकटी ही तरुणी हा विषय नाही, तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील स्त्रियांवर होणारा एक संरक्षणाचा हा प्रश्न महत्वाचा आहे. मोठे अधिकारी अन्याय करणार, मोठ्या अधिकाऱ्यांचे मुलं अन्याय करणार, स्वतःच्या गाड्या, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन या मुलीच्या अंगावर घालणार आणि पोलीस कोणतीच कारवाई करणार नाही. मी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो की खरं तर 251 व्हायला पाहिजे होती चर्चा, खरा महिलांचा अन्याय या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे होती. पण तो आपल्या माध्यमातून मी सरकारला आवाहन करेल, या मुलीला सरकार न्याय देणार आहे का नाही. या मुलीला सरकार, ही मुलगी न्याय मागते, परंतु या मुलीवर प्रेशर पोलीस टाकतायत, काही मोठे मोठे बिल्डर टाकतात, काही मोठे मोठे अधिकारी टाकतात. आणि आपण सुद्धा या बाबतीत अतिशय संवेदनशील आहात सभापती महोदय. महिलावर होणारा अत्याचार कोण करतं, काय करतं, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, हा विषय महत्वाचा नाही. तो किती मोठा आहे, किती लहान, हा महत्वाचा नाही. एका स्त्रीवर, एका भगिनीवर जर असा अत्याचार होणार असेल तर हे सरकार मूग घेऊन गप्प बसणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. आणि मग मुग्ग घेऊन गपणार असाल तर मला वाटतं मोठ्या गोष्टी सुद्धा विचाराच्या करू नये. आणि म्हणून या विषयावर चर्चा होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. सरकारने याची चर्चा करावी अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो. अत्यंत गंभीर विषय आहे हा. तर याच संदर्भात संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या जोडलेल्या आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर अश्वजित गायकवाड हे प्रकरण आपण ऐकलेलं आहात. पोलिसांनी कलम व्यवस्थित न लावल्यानं जामीन मंजूर झाला असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप केलेला आहे. आपण नेहमीच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच उपस्थित करत असता, त्याबाबतीत आवाज उठवत असता. अशा प्रकारची घटना मुख्यमंत्र्यांच्या शहरात घडल्याने एक सत्ताधारी म्हणून नेमकी आपली भूमिका काय? आपण असं सुरुवातीला बोललात की अश्वजित गायकवाडांची घटना आपण ऐकली असेल. मला यामध्ये दुरुस्ती करायची आहे. ही घटना मी ऐकलेली नाहीये, तर स्वतः राज्य महिला आयोगाने याची सुमोटो दाखल केलेली आहे. पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली. ठाणे कलेक्टर, ठाणे पोलीस यांना पत्रव्यवहार करत माझ्या माध्यमातून सातत्याने तपास अधिकारी सुद्धा यांच्याशी मी संपर्कात आहे आणि यामध्ये गुन्हा दाखल केला गेला. यामध्ये विरोधकांचं जर असं म्हणणं असेल की काही गुन्हे नोंद करत असताना त्याच्यामध्ये काही सेक्शन आपल्याला ऍड करायचे राहिले असेल तर त्यामध्ये आपण ते करू शकतो. पण या सगळ्या घटनेमध्ये तपास कार्य सुरू असताना आरोपींना अटक देखील झाली हे मला आवर्जून सांगायचे. यामध्ये काही त्रुटी राहत असतील किंवा राहिल्या असतील तर ते आपल्याला दुरुस्त करता येतील. पण राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करत आहे. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. तर याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन अनावरे आपल्यासोबत जोडलेला आहे. चेतन, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आता थेट पोलिसांवरती आरोप केले आहेत. आरोपीविरोधात 307 कलमान्वये गुन्हा का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. यावर सविस्तर काय सांगाल? निश्चितच, कारण या संदर्भात कालच ज्या प्रकारची माहिती समोर आली होती की देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या संदर्भात SIT नेमण्याची घोषणा केलेली होती. इतकंच नव्हे तर स्वतः काल भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आहेत त्या या जखमी तरुणीला भेटण्यासाठी ठाण्यात गेलेल्या होत्या. मात्र या मुद्द्याचं कुठेतरी भांडवल करण्याचं काम विरोधक करतात असा आरोप आता भाजपकडून सुरू झालेला होता. आणि म्हणूनच साहजिक आहे की विरोधी पक्ष या प्रश्नावरती आज विधानसभा आणि विधान परिषद आक्रमक होताना पाहायला मिळेल हे अंदाज बांधले जात होते. आज त्याप्रमाणेच स्वतः प्रणिती शिंदे काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांनी विधानसभेमध्ये सुरुवातीला हा मुद्दा घेतला आणि त्यानंतर आता पुन्हा विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरती चर्चेची मागणी केलेली होती. मात्र ज्या प्रकारचा आरोप आता पोलिसांवर होतोय की कुठेतरी
जी कलमं लावणं अपेक्षित होतं ती कलमं व्यवस्थित लावली नाहीत, त्यामुळे या आरोपीला आज जामीन मंजूर झालेला आहे. दुसऱ्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेणेकरून विरोधी पक्षाला इथं कोलीत मिळालं, कारण हा अधिकारी आहे तो MSRDCचा आहे, ज्याचं नेतृत्व स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात आणि त्यांच्या ठाण्यामध्ये झालेली ही घटना आहे. त्यामुळे कुठेतरी या घटनेच्या आडून थेट मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधण्याची आयती संधी विरोधकांकडे चालून आलेली होती. त्यामुळे आता या मुद्द्याचं राजकीय भांडवल झालं नाही तरच डबल. मात्र कुठेतरी भाजप सुद्धा सातत्याने याला टॅकल करण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी भाजप मैदान आपल्याला पाहायला मिळालं, कारण भाजपचा तो युवा मोर्चाचा पदाधिकारी होता असाही आरोप काँग्रेसने केला होता. मात्र यावरती स्वतः भाजपचे जे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत राज्याचे लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिलं की अशा कुठल्याही प्रकारचा तो पदाधिकारी नव्हता. त्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्री अशा दोघांनाही टार्गेट करायचं काम विरोधक करतायत. त्यामुळे या मुद्द्यामध्ये तरुणीला न्याय मिळण्याऐवजी दोन्ही पक्षांकडून सत्ताधारी विरोधाकडून राजकारण सुरू झाल्याचं आपल्याला म्हणता येऊ शकतं. करण नक्की चेतन, खरं तर अंबादास दानवे वारंवार एक मुद्दा हायलाईट करतायत. त्यामध्ये तो मुद्दा असा आहे की ही घटना इंटेन्शनली घडलेली आहे, मात्र आरोपी विरोधात 307 कलमान्वये गुन्हा का नाही आणि याच कारणाच्या अभावी, याच कलमाच्या अभावी त्यांची जामीन मंजूर झाली असं अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? निश्चितच आपण ज्या सुरुवातीला जे मुद्दे काढले की काही कलमं जी अपेक्षित होती ती लावण्यात आली नाहीत आणि याचमुळे कुठेतरी त्या आरोपीला आज जामीन मंजूर झाला. जरी त्याच्या मुसक्या तात्काळ पोलिसांनी आवरल्या असल्या तरीही त्याच्यावर ठोस कारवाईची गरज होती, कारण अशा प्रकारे एखाद्या तरुणीला थेट चिरडून मारण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गंभीर घटना आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल त्यामध्ये या घटनेवरती थेट चौकशी करावी सरकारने आणि चर्चाही करावी अशा दोन्ही मागण्या करण्यात आलेल्या होत्या. कारण जर या अशा आरोपांमधून जर आरोपी सहज जामिनावरती सुटत असतील तर कुठेतरी बाकी आरोपी असतील किंवा बाकी जे अशा प्रकारची घटना करण्यास प्रवृत्त होणारे लोक असतील त्यांना कुठेही बंधन किंवा निर्बंध लागणार नाहीत. आणि जर त्यांना निर्बंध लावायचे असतील तर अशा घटनांवरती चर्चा करून ज्या पोलिसांनी अशा प्रकारच्या कलमांमध्ये कुठेतरी हलगर्जीपणा केलेला आहे आणि त्यामुळे जामीन मंजूर होण्यास आरोपीला मदत मिळालेली आहे अशा पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवरतीही त्याच तीव्रतेने कारवाई करण्याची गरज आहे आणि ती विरोधकांकडून मागणी केली जात आहे. मात्र या मागणीपेक्षा अधिक जोर विरोधकांनी कुठेतरी राजकारणावरती दिला. थेट सत्ताधारी मुख्यमंत्री असतील किंवा भाजप असेल त्यांच्यावर टीका करण्यामध्ये दिला. त्यामुळे सरकारनेही तितकी किंवा गंभीरता या प्रकरणात दाखवली नाही आणि म्हणूनच आपण ज्या प्रकारे चर्चा केली की दोन्ही सत्ताधारी विरोधक या प्रकरणाचं राजकारण करत असल्यामुळे कुठेतरी महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांचे प्रकरण असतील त्याला न्याय मिळण्याऐवजी त्या मुद्द्यांचं राजकारण होताना आपल्याला अधिक पाहायला मिळतंय. करण नक्की चेतन, तुम्ही आपल्याशी असेच जोडलेले राहा. तर पोलिसांनी कलम व्यवस्थित न लावल्याने जामीन झाल्याचं अंबादास दानवे यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी थेट पोलिसांवरती आरोप केलेला आहे. आरोपी विरोधात 307 कलमान्वये गुन्हा का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर त्या व्यतिरिक्त तरुणीलाही तक्रार का करते असं पोलिसांचा दबाव असल्याचीही माहिती पुढे आली. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाण्यातील अश्वजित गायकवाड प्रकरणी आता विधान परिषदेतही विरोधकांनी पोलिसांवरती थेट आरोप केलेले आहेत. पीडित तरुणीवर पोलिसांचा दबाव असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पोलिसांनी कलम व्यवस्थित न लावल्याने जामीन मंजूर झालाय. अन्यथा आरोपी विरोधात जर 307 कलमान्वये गुन्हा असता तर जामीन मंजूर झालं नसतं असं देखील यावेळी अंबादास दानवेंनी म्हटलं. याच बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण जोडलेल्या आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. ठाण्यातील अश्वजित गायकवाड प्रकरणी आता विधान परिषदेत ही खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर अंबादास दानवे यांनी पोलिसांवर थेट आरोप केलेला आहे. पोलिसांनी कलम व्यवस्थित न लावल्यामुळे जामीन मंजूर झाला असं त्यांचं म्हणणं आहे. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? पोलिसांवर जर दबाव नसता तर पोलिसांनी 307 कलम हे लावलंच असतं. परंतु पोलिसांवरती दबाव आहे हे या ठिकाणी दिसून येतं. याच्याकडे सगळं राजकारण आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून या प्रसंगाकडे बघितलं पाहिजे की त्या मुलीवरती गाडी चढवण्यात आलेली आहे, मारण्याचा प्रयत्न करण्यात आले. म्हणजे हा 302 खुनाचाच प्रयत्न आहे. आणि जर ते तिथून पसार झाले असते आणि ती मुलगी त्या मुलीला वेळेवर मदत मिळाली नसती किंवा ती जर जास्ती जखमी झाली असती आणि त्यात तिचा मृत्यू झाला असता तर 302 हे कलम लागलंच असतं ना. म्हणजे जे गुन्हेगार आहेत त्यांची प्रवृत्ती याच्यातनं दिसते की त्यांना या मुलीला संपवून टाकायचं होतं. आणि मग पोलिसांवर प्रेशर कोणाचं आहे? मुख्यमंत्र्यांचा आहे का गृहमंत्र्यांचा आहे? याचा शोध आपण मीडियाने घेतला पाहिजे आणि 307 कलम लावायला भाग पाडलं पाहिजे पोलिसांना. कारण पोलिसांवरती दबाव असल्याशिवाय, कारण एक ही घटना घडल्यानंतर खूप उशिरा पोलिसांनी याच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे गुन्हेगार कोण आहे
आणि गुन्हेगाराचे आई वडील कोण आहेत, गुन्हेगार कुठल्या पक्षाशी संबंधित आहे, तो कुठला आहे, किंवा त्याच्यावरती लगेच आता हे प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांनी लगेचच ते प्रेशर आणलं असणार पोलिसांवर आणि त्याप्रमाणे पोलीस ही केस हँडल करतायत. हे अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे हा, की कोणाला तरी जीवानिशी मारून टाकायचं आणि ती एक मुलगी आहे, स्त्री आहे, तिच्यावरती अशा प्रकारे म्हणजे तू तिच्याशी आधी मैत्री करतो, तिला हवं तेव्हा तिला बोलवून तिच्यावरती अत्याचार केलेले असतील आणि हे सगळं चालू असताना इतके वर्ष हे सगळं घडतंय आणि त्या मुलीवरती शेवटी तिला मारण्याचा प्रयत्न करणं हे अगदी माणुसकीला धरून नसलेलं आहे. त्यामुळे तो कोण आहे गुन्हेगार, त्याचे आईवडील कोण आहे, खरं तर आईवडिलांनी सांगितलं पाहिजे की हा गुन्हेगार प्रवृत्तीचा मुलगा आहे, याला मी अभय देणार नाही. पण आईवडिलांपासून सरकारपर्यंत सगळ्यांनी डेप्युटी सीएम असतील, सीएम असतील, यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय आणि पोलिसांवरती निश्चितच दबाव आहे. पोलिसांनी स्वतःला एक वेगळी यंत्रणा समजून त्या केसचा निर्णय घेतला पाहिजे. कुठल्याही प्रेशरला पोलिसांनी सुद्धा दबाव ठेवता कामा नये आणि ह्या 307चं कलम हे लागलंच पाहिजे. आणि दानवेंनी जी मागणी केली, अंबादास दानवेजींनी जो मागणी केलेली ती अगदी बरोबर आहे आणि निश्चितच त्याचा विचार झाला पाहिजे. आणि नाहीतर पोलिसांवरती प्रेशर असेल तर ह्या गृह खात्याकडे जाऊन आम्ही ही तक्रार देऊ की अशा प्रकारे हे केलेलं नाही 307 कलम, तर ते तुम्ही ऍड करायला सांगा पोलिसांना. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.